वाचला. वी आर फार्मासिस्ट बट नाव वी आर कोडर्स म्हणता का याला? थोडी गरम झाली. हे काय पडलेले लेटेस्ट ते दगड पाहिले का तू? आपल्याला नियोजनाबद्दल विचार. हाय, गुड मॉर्निंग गाईज. तर आज नेक्स्ट डे आणि आता सकाळचे 7 वाजले आणि तुम्ही आमच्या हॉटेलचा बाहेरचा सीन बघू शकता. हा असा सीन आहे बाहेर. ही आमची रूम आहे आणि इथून आता आम्ही थोडं बीचवर जायचं प्लॅन आहे. हे टाकलेलं आहे त्याने दगड म्हणून फसत नाही इथं. त्या भाऊनी काल इथं टाकली ती गाडी मग खाली काल कार ना इथं दगड टाकलेले असल्यामुळे इथं गाडी काही फसत नाही. जर याच्या खाली जर गाडी गेली तर मग आहे फसवायचे चान्सेस. ते तिकडे आहे सूरज. हा सूरज ऑलरेडी का आम्हाला सोडून पळवून आला आहे. त्याच्याकडनं काही कंट्रोल झालं नाही आणि हे बघा किती मस्त स्वच्छ दिसलं. वाचला. आता इथं काही कोली लोकांनी मासे पकडून आणले कालचे संध्याकाळी रात्री जाऊन. ते आम्ही बघतो आता. ते मासे बघू शकता तुम्ही किती मस्त मासे पकडून आणले. तर वेलकम बॅक टू अगेन अवर चॅनल गाईज. तर आम्ही अशा प्रकारे आता तयार झाले. आत्ताच आम्ही बीचहून आलो आहे आणि आल्या फ्रेश होऊन गेलो. मी आता तयार झालेलो आहे छानपैकी मस्त. बघू आता फोर्टवर जायचं प्लॅन आहे, सिंधुदुर्ग फोर्टवर. तर आम्हाला वाटलं होणार नाही पण आता म्हणताय जाऊ. बघू आता जातो का नाही. इथून आता 8ला निघायचा प्लॅन होता पण ऑलरेडी किती 8:30 वाजून गेलेले आता. आणि आजच आमचा संभाजीनगरला जायचा प्लॅन आहे इथून, कारण की आम्ही 2 दिवसाच्या टूरसाठी आलो होतो स्पेशल. नारळाचे झाडं इथं बघू शकतो किती. तिथं तर हाताला लागूनच नारळ तोडता येईल. 2 दिवसामध्ये काल स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी केली. त्यामध्ये मी तर काय गेलो नाही पण बाकीचे 28 जण गेले होते. त्यांनी केलं पूर्ण कंप्लीट. मग काल काय आमचं पाण्यामध्ये भिजणं वगैरे झालं नाही. मग आज सकाळी लवकर उठून आम्ही काय मस्त पाण्यामध्ये खेळलो आज. तेवढी एक हाऊस पूर्ण झाली. कसं आपल्याकडं बीच नसतं त्यामुळे आपल्याला थोडं इंटरेस्ट वाटतं मस्त. आता बाकी ते डोंगर झाडे वगैरे ते तर आपल्याला बरंच बघायला भेटतात. पण बीचवर आल्यावर थोडा वेगळाच अनुभव असतो. काहीचं म्हणताय का रे किल्ल्यावर? हो म्हणता येते पण खरं नाही वाटत आहे असं म्हणता येतं. कपडे वगैरे चेंज केले तर मग थोडे फोटो काढू आता बीचवर मस्त जाऊन. नाही तर कालपासून एकाच ड्रेसवर फोटो येत आहे आमचे. हे बघा असं सीन येते. जसं जसं अजून ऊन पडतं आहे तसं तसं अजून सीन चांगला होतो. भारी दिसू लागले आहे. चला मग आता आपण डायरेक्ट बीचवर भेटूया थोड्या वेळाने. तोपर्यंत बाय. आणि हां, मी मागच्या पण ब्लॉगमध्ये एकदा ब्लॉग केला पण एकदा पण मी कधी म्हटलं नाही की प्लीज लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. पण आता प्लीज तुम्हाला थोडंफार इंटरेस्ट वाटत असेल किंवा आवडत असेल माझ्या चॅनलबद्दल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझं चॅनल. मी असंच थोडंफार कुठं टूरला वगैरे गेलं तर व्हिडिओ टाकतो आणि बनवत जाईल. आणि जर रिस्पॉन्स चांगला आला तर नक्कीच काहीतरी मस्त चांगलं करेल, अजून इम्प्रूव्ह करेल. तोपर्यंत बघत राहा, एन्जॉय करा. थँक्यू गाईज जे पण बघताय माझा व्हिडिओ. थँक्यू सो मच. आता आम्ही चाललो आहे नाश्ता करण्यासाठी. त्याच्यावर का लिहिले सुरतच्या ड्रेसवर वी आर फार्मसी. यस, वी आर फार्मासिस्ट
बट नाव वी आर कोडर्स. जे ॲक्टिव्हिटी पेंडिंग होती ते तिकडे गेले ॲक्टिव्हिटी करायला. त्यांच्या कालचं पेंडिंग होतं आहे ते 7-8 जणांचं. तोपर्यंत आम्ही नाश्ता करू आणि मग फोर्टकडे जाऊ. समुद्र आला पाहिजे असे. हे मस्त येतं इथं फोटो. जा. सेकंड फ्लोअरला होतो आम्ही वरती आणि इथं खाली आलं का. इथं पण खाली पण काही रूम आहे, काही रूम त्या वरती आहे खाली वरती लास्टला. मस्त आहे, रेस्टॉरंट पण छान होतं. फक्त जेवणाचं आम्ही दुसरीकडे अरेंज केलं होतं, पण आता नाश्ता इथंच करतोय. तुम्ही केलं का नाश्ता? ते आवाज येत नाही फोटो. बघा आता हा आमचा सकाळचा नाश्ता आहे. काय म्हणता का याला? आम्ही गेलो आता मास्टर लास्ट वीकला. त्र्यंबकेश्वरचं खूप आवडलं मला, भारी बनवलंय. तो व्हिडिओ एडिट खूप छान केलेला. म्हणजे एडिट करूनच टाकला ना ते. अरे मी सॉरी, गलती झाली सॉरी मला. मस्त सीन येत आहे. बीचवर किती का वेळ बसा असं मनच भरत नाही, त्यामुळं बोर पण होत नाही बीचमध्ये. स्टार्ट करून दे. येईल का गॅस? दोन्ही मिस केला काय आम्ही. गाईज आता आम्ही निघालोय, आता मालवणवरनं निघालोय आम्ही. आता हे त्या मालवणच्या रस्त्याने आम्ही जातोय, बाहेर पडतोय. आणि आता वाजले 1:45, जवळजवळ 1च वाजलं. आम्हाला बहुतेक 14 घंट्याचा प्रवास होईल आता इथून पुढे. रोज काहीतरी फुटाने खातोय. ते बघा मालवण बघू शकता तुम्ही. तर असा आमचा हा ट्रिपचा जो आमचा प्लॅन होता तो आज झाला आहे. मालवण आणि सिंधुदुर्ग. बाकीचा ब्लॉग पुढं मी कंटिन्यू करेल. तर मित्रांनो आम्ही आता फोंडा घाटामध्ये आलो आहे. मालवण निघाल्यानंतर जेवण ते केलं. त्यानंतर आता येताना आम्ही अनुस्करा घाट आम्हाला लागला होता, त्या घाटामार्गे आलो होतो. आणि आता फोंडा घाटामार्गे आम्ही जातो आहे वापस. आता पुढे राधानगरी आणि मग कोल्हापूर हे लागेल आणि त्यानंतर पुढचा प्रवास होईल आमचा. तर हा तुम्ही घाट बघू शकता. ही इथं बस उभी एक फेल झालेली दिसते MH14. इथंच आहे ना खालचं. माझं कोण काढायलाच नव्हतं फोटो सिरियसली. ते सांगितलंच नाही मला. तर आता आम्ही आता इथं गाडी आमची थोडी गरम झाली आहे, त्यामुळं आता इथं आम्ही सिनरी आहे, थोडंसं व्ह्यूज आहे, व्ह्यू पॉईंट घाटामध्ये फोंडा घाटात तो बघायला चाललो आहे. हे बघा इथून मस्त दिसतोय. हा असा छान असा घाट आहे आणि असं मस्त सूर्यकिरण दिसत आहे तिथे. आमची बस ते तिथे कोरून काढ. दरड पडली इथं. सगळं इथं फोंडा किती 13 किलोमीटर आहे इथून. काय सांगता हे काय पडलेले लेटेस्ट ते दगड पाहिले का तू? आता पडले ना कित्येक दगड फक्त असे वर वर अद्दर आहेत. हे पण पडलेलं आहे बरं. चित्र खाली इकडे
उभं राहून जा. हे बघा आम्ही सर हो. चला रे इकडे बघ एकदा. विचारतोय आपल्याला नियोजनाबद्दल विचारतोय. आपलं दुपारचं जेवण आणि टी ब्रेक झालेलं आहे आत्ताच, आणि आता हा सध्या नियोजनाबद्दल बोलतो आपण. विचारू